शिरोळ तालुक्यात स्मार्ट मीटर विरोधात तीव्र संताप, ग्राहकांना धमकावून बसवणीचा आरोप. स्मार्ट मीटर काढा अन्यथा मोर्चाचा इशारा. वीज वितरण कायदा 2003 नुसार ग्राहकांना मीटर निवडण्याचा अधिकार असतानाही महावितरणकडून शिरोळ तालुक्यातील ग्राहकांवर बळजबरी करून स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा गंभीर आरोप स्मार्ट मीटर विरोधी कृती समिती शिरोळ तालुका यांच्या वतीने करण्यात आला आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ग्राहकांच्या हिताच्या विरोधात असून ग्राहकांना धमकावणे, नोटिसा बजावणे आणि वीज पुरवठा खंडित करण्याची भीती दाखवून मीटर बसवले जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. महावितरणचे अधिकारी खाजगी कंपनी अदानी पॉवरच्या दबावाखाली काम करत असल्याचीही तीव्र टीका समितीने केली आहे. ग्राहकांची दिशाभूल करून बेकायदेशीर नोटिसा काढल्या जात असून स्मार्ट मीटर न बसवल्यास वीज पुरवठा खंडित केला जाईल अशी धमकी दिली जात असल्याचा दावा समितीने केला. स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेत कथित फसवणूक, दबाव व चुकीची माहिती देण्यात येत असल्याचा आरोप करत आधी बसवलेले स्मार्ट मीटर तातडीने काढून जुन्या पद्धतीचे मीटर पुन्हा बसवावेत अशी ठाम मागणी समितीने केली आहे. अन्यथा महावितरण विरोधात मोठा जनआंदोलनात्मक मोर्चा काढण्यात येईल असा सज्जड इशाराही देण्यात आला. या पत्रकार परिषदेत सुदर्शन कदम, चंद्रकांत जाधव, रघुनाथ देशिंगे, शंकर नारळे, कैलास देशमुख, अशोक घोरपडे, प्रभाकर बंडगर, दीपक भोसले, दिलीप माने, दीपक पाटील, राजेश जगदाळे, प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 जयसिंगपूर. महावितरणच्या वेगवेगळ्या कार्यालयातून 24 तासात स्मार्ट मीटर बसवा अन्यथा तुमची कनेक्शन कट करण्यात येईल अशा पद्धतीच्या नोटिसा काढून ग्राहकांना धमकावण्याचा, कायदेशीररित्या भीती घालण्याचा प्रकार या महावितरण कार्यालयाकडून सुरू आहे. त्याचा जाब आम्ही जयसिंगपूरच्या अधिकाऱ्यांना पण विचारला आणि आता इथं जयसिंगपूरचे कार्यकारी अभियंता आडके साहेबांना पण विचारला. त्यांनी आता सांगितलेलं आहे की आम्ही असं कुठेही डिस्कनेक्ट करायसाठी आम्ही आता सूचना देणार नाही. त्याचबरोबर आत्ताची झालेल्या चर्चेमध्ये असं स्पष्ट झालं आहे की कायद्याचा उलटा अर्थ काढून किंवा वेगळा अर्थ काढून ह्या नोटिसा ज्या काढल्या जातात ग्राहकाला त्या पूर्णपणे बेकायदेशीर आहेत आणि MERCनं किंवा केंद्र सरकारनं जे NSनी गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या गाईडलाईनचा वेगळा अर्थ काढलेला आहे आणि ग्राहक कुठंतरी यामध्ये त्या ग्राहकाला या सगळ्या गोष्टीची माहिती नसते, त्याचा फायदा ही लोक घ्यायला लागलेले आहेत. आमची आजही ह्या लोकांना विनंती आहे की कुठेही बळजबरीनं ग्राहकाला फसवून किंवा दमदाटी करून तुम्ही जर स्मार्ट मीटर ग्राहकांच्या गळ्यात मारणार असला तर त्याला आम्ही विरोध करणार आहे. त्याचबरोबर आता निवेदन पण या लोकांना दिलेलं आहे. येत्या 8 दिवसामध्ये महावितरणच्या कारभारामध्ये किंवा कार्यक्षमतेमध्ये जर बदल नाही झाला आणि बळजबरी करून कनेक्शन कट करून जर स्मार्ट मीटर बसवायचा याचा प्रयत्न सुरूच राहिला तर पुढच्या 8 दिवसात या महावितरणवर ग्राहकांचा मोर्चा आणून त्यांना याचा जाब विचारला जाईल, एवढ्याने लक्षात घ्या. आणि जी स्मार्ट मीटर बसवलेले आहेत ती ग्राहकांनी या दारात फोडतील. जे बेकायदेशीर नोटिसा काढल्या त्या यांनी मागं घ्याव्यात आणि जे डिस्कनेक्शन करायचं चालू आहे स्मार्ट मीटरच्या सक्तीसाठी ते यांनी थांबवावं, अन्यथा मोर्चामध्ये स्मार्ट मीटर आणून इथं ग्राहक यांच्या दारामध्ये फोडतील. नागरिकांना काय आव्हान? आम्ही पहिल्यापासून एकच आवाहन करतोय, ग्राहकाला अधिकार आहे मीटर निवडण्याचा आणि ग्राहकाच्या प्रॉपर्टीमध्ये ते मीटर आहे. जरी मालकी महावितरणची असली तरी 2003च्या कायद्याप्रमाणे ग्राहकाला अधिकार आहे मीटर निवडायचा. त्यामुळं महावितरण कुठेही बळजबरी करू शकत नाही आणि पूर्वीची मीटर जर तुमची सुस्थितीत असतील तर कुठलंही स्मार्ट मीटर बसवायला कुठल्याही ग्राहकानं ह्या महावितरणला परवानगी देऊ नये, विरोध करावा. विरोध करून सुद्धा जर ऐकत नसतील तर आमच्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना त्यांनी संपर्क करावा.